नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज माझ्या हातात हे जी तुम्हाला भाजी दिसते ना, तर हे आहे चवळीचे शेंडे। आणि आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये चवळीच्या शेंड्यांची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, चवळीच्या शेंड्यांची भाजी जेव्हाही आपण करतो तेव्हा आपल्याला हे जे फक्त शेंडे दाखवते ना, बघा मी कशा प्रकारे खुडते, तर त्याच प्रकारे तुम्हाला फक्त शेंडे खुडून घ्यायचे। ही बाकीची जी याच्यामध्ये भाजी आहे ही तुम्हाला घ्यायची नाहीये, फक्त आणि फक्त हे वरचे जे शेंडे आहेत तेवढेच तुम्ही खुडून घेणार आहोत। आता सगळी भाजी मी खुडून झालेली आहे, सगळी भाजी मी साफ केली आहे आणि आपल्याकडे आता अशा प्रकारची भाजी आलेली आहे। बघू शकता तुम्ही की ह्या प्रकारे सगळी भाजी मी साफ करून घेतलेली आहे। खूप सुंदर लागते मैत्रिणींनो ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा। आता ह्यानंतर आपण सगळी भाजी जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि कढईमध्ये मी भाजी टाकली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि आता ही आपण गॅसवरती शिजण्यासाठी ठेवणार आहोत। शिजताना मैत्रिणींनो ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायला विसरू नका आणि झाकण ठेवून तुम्ही ही भाजी शिजवली तर 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमची पूर्ण जी भाजी आहे ती शिजून होते। आता 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण चेक करूयात की आपली भाजी शिजलेली आहे की नाही। तर बघा मैत्रिणींनो, मी चेक करते आणि आपली जी भाजी आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे। जवळजवळ 15 मिनिटे मी ही भाजी गॅसवरती शिजवली होती झाकण लावून आणि ही आपली आता भाजी शिजलेली आहे। आता आपण ही जी भाजी आहे ह्याच्यातलं पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे, म्हणून आपण ही एका चाळणीमध्ये टाकणार आहोत आणि जेव्हाही आपण ही भाजी करणार आहे तेव्हा ह्या भाजीमधलं सगळं जे पाणी आहे ते आपण सगळं पाणी काढून घेणार आहोत। आता गॅसवर कढई ठेवली, तेल टाकले, जिरं टाकलं, जिरं छान असं तडतडू लागलं की त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत आणि जोपर्यंत कांदा लालसर होतोय तोपर्यंत छान आपण असं हा कांदा तेलामध्ये भाजून घेणार आहोत। कांदा लालसर व्हायला लागला की ह्याला छान फिरवून घ्या आणि ह्याच्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। बघू शकता तुम्ही, मी एक टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकले आणि पुन्हा हे मिश्रण छान असं फिरवून घेते। थोडीशी हळद टाकली आहे आणि पुन्हा एकदा मी छान असं हे मिश्रण फिरवून घेते। जोपर्यंत कांदा छान लाल होतोय आपण ह्याला फिरवायचा आहे आणि छान अशी फोडणी आपण ह्याला दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता ह्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घातलंय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता। तिखट आवडत असेल तर थोडं जास्तही टाकू शकता किंवा कमीही टाकू शकता। फायनली आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेतलेली आहे आणि आता ही भाजी या फोडणीमध्ये आपण छान अशी मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटतंय, एवढी सुंदर ही भाजी होते, तुम्ही नक्की ट्राय करा। छान असं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये केलंय आणि आता फायनली आपली जी भाजी आहे ती पूर्ण झालेली आहे। तुम्ही ही भाजी कधी पाहिली आहे का किंवा कधी केली आहे का, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का, ही भाजी आवडली का, ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।